सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ अनुराधा भुस्कट, परतवाडा। प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते। त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावर मेकअप सुद्धा चांगला बसत नाही। आपली त्वचा चांगली राहावी म्हणून त्याची काळजी घेणं अत्यावश्यक असते। बाजारातले प्रोडक्ट्स वापरून आपली त्वचा फार काळ चांगली राहत नाही। त्यामुळे घरच्या घरीच जर आपण आपल्या घरातील सामग्रीचा उपयोग करून जर आपण आपली त्वचा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती अतिशय खरोखर तुकतुकीत आणि गोरी राहते। आणि त्याचसाठी मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। तर माझी पहिली टिप आहे आपल्या दूध आणि लिंबूचा फेस मास्क। दूध आणि लिंबू आपल्या हातावर थोडंसं घेऊन त्याचा फेस मास्क जर आपण रात्री झोपताना चेहऱ्याला लावला आणि सकाळी जर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुतला तर दुधाच्या फॅटी ॲसिडमुळे त्वचा हायड्रेट होते आणि लिंबूमधील ब्लीचिंग गुणधर्म त्वचा गोरी करण्यास मदत करतो। याचा खूप छान फायदा आपल्याला आपल्या त्वचेला होतो। त्याचप्रमाणे दुधावरची साय, बेसन आणि हळद टाकून जर आपण चेहऱ्याला लावला आणि 15 मिनिटांनी हा फेस मास्क काढून थंडगार पाण्याने चेहरा धुतला तरी चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते। तसेच चमचाभर मध जर हातावर घेतले आणि त्याची आपल्या चेहऱ्याला मसाज केली याचाही फायदा आपल्या चेहऱ्याला फार होतो, कारण त्यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येतो। टोमॅटोच्या स्लाइसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज केली आणि तो जो टोमॅटोचा रस आहे तो चेहऱ्यावर तसाच सुकू दिला आणि नंतर गार पाण्याने चेहरा धुतला त्यामुळेही आपल्या त्वचेला फार छान फायदा होतो। त्वचा अगदी तुकतुकीत होते आणि त्वचा अगदी चमकदार होते। पपई हे आपल्या चेहऱ्यासाठी फारच उपयुक्त आहे। पपई आणि मध एकत्र छान स्मॅश करून जर त्याचा फेस मास्क आपल्या चेहऱ्याला लावला आणि 15 मिनिटांनी चेहरा गार पाण्याने धुवून घेतला तर चेहऱ्यावरचा मळ तर निघूनच जातो, पण चेहऱ्यावर एकदम ग्लो येतो आणि तो ग्लो म्हणजे 2-3 दिवस अगदी तसाच फेशियलनी जसा ग्लो येतो तसाच ग्लो आपल्याला पपई आणि मधाने येत असतो आणि चेहऱ्यावर चमक सुद्धा येते, चेहरा गोरा होतो आणि आकर्षक दिसतो। तर तुम्हाला आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन टिप्स मिळवण्यासाठी आमचं चॅनल सावित्री न्यूज इंडिया चॅनल बघत रहा। धन्यवाद।